नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे आषाढी एकादशी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची पवित्र व्रतकथा काय आहे ते ऐकणार आहोत. बघा, ही कथा ऐकल्यानं आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत का केलं जातं, हे व्रत केल्याने आपल्याला कोणतं पुण्य मिळतं किंवा कोणते फायदे आपल्याला होत असतात याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, माहिती कुठेही स्किप करू नका. तर आता आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीची पवित्र व्रतकथा काय आहे. एकदा धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना नम्रपणे विचारलं, हे केशवा, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचं नाव काय आहे, हे व्रत कसं करावं, या व्रताचं महत्त्व काय आहे आणि हे व्रत केल्याने मनुष्याला कोणतं पुण्य प्राप्त होतं. धर्मराजांचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, तू अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस. पूर्वी देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवांनी जी पवित्र कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो, श्रद्धापूर्वक ऐक. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, सत्ययुगात मांधाता नावाचा एक धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि पराक्रमी चक्रवर्ती राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुखी, समाधानी आणि आनंदी होती. सर्वजण धर्माचे पालन करत होते. राज्यात सर्वत्र समृद्धी होती. कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं. परंतु काळाचं चक्र फिरलं आणि एक भयंकर संकट राज्यावर आलं. राज्यात पाऊस पडणं पूर्णपणे थांबले. 1 वर्ष गेले, दुसरे वर्ष गेले आणि तिसरे वर्षही उलटले, तरी पावसाचा एकही थेंब पडला नाही. सलग 3 वर्षांच्या दुष्काळामुळे नद्या, तलाव आणि विहिरी कोरड्या पडू लागल्या. शेती पूर्णपणे उजाड झाली. शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली. अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. लोक उपासमारीने त्रस्त झाले. संपूर्ण राज्य दुःख आणि संकटात सापडले. आता आपल्या प्रजेचे हे दुःख पाहून राजा मांधाता अतिशय व्याकुळ झाला. तो मनात विचार करू लागला, मी असं कोणतं पाप केलं आहे ज्यामुळे माझ्या राज्यावर इतकं मोठं संकट आलं. माझ्या प्रजेचे दुःख कसे दूर होईल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी राजा जंगलात निघाला. वनातून प्रवास करत असताना तो ब्रह्मदेवांचे पुत्र, महान तपस्वी महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात पोहोचला. राजानं महर्षींना नम्रपणे प्रणाम केला आणि आपल्या राज्यातील दुष्काळाची संपूर्ण व्यथा सांगितली. राजाचं बोलणं शांतपणे ऐकल्यावर महर्षी अंगिरा म्हणाले, हे राजन, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी किंवा पद्मनाभा एकादशी म्हणतात. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावानं उपवास करून भगवान श्री विष्णूंची पूजा केली, त्यांचं नामस्मरण केलं आणि रात्रभर जागरण केलं तर भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील संकट दूर करतात. महर्षी पुढे म्हणाले, तुम्ही स्वतः हे व्रत करा आणि आपल्या संपूर्ण प्रजेलाही हे व्रत करण्यास सांगा. या व्रताच्या प्रभावामुळे तुमच्या राज्यावरील संकट दूर होईल. राजा जंगलातून त्वरित आपल्या राजमहलाकडे निघाला. राजा मांधातानं आपल्या राज्यात आल्यानंतर एक खास सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये राजा मांधातानं संपूर्ण राज्यात देवशयनी एकादशीचं व्रत करण्याची घोषणा केली. एकादशीच्या दिवशी राजा आणि सर्व प्रजेने श्रद्धा आणि भक्तिभावानं उपवास केला. भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केली. दिवसभर नामस्मरण केलं आणि रात्रभर भक्तिभावानं जागरण करून श्री विष्णूंचं गुणगान केलं. भक्तांच्या या अखंड श्रद्धेवर भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले. काही दिवसातच आकाशात काळे ढग दाटून आले. मेघगर्जना सुरू झाली आणि मुसळधार पाऊस पडू लागला. नद्या, तलाव आणि विहिरी पुन्हा भरून वाहू लागल्या. कोरडी पडलेली धरती हिरवीगार झाली. शेतांमध्ये पुन्हा पिके डोलू लागली. संपूर्ण राज्य सुखसमृद्धी आणि धनधान्यानं भरून गेलं. राजा मांधाता आणि संपूर्ण प्रजेला अतिशय आनंद झाला. सर्वांनी भगवान श्री विष्णूचे मनोभावे आभार मानले. तेव्हापासून देवशयनी अर्थात आषाढी एकादशीचं व्रत अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. पुराणांमध्ये सांगितले आहे की या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावानं भगवान श्री विष्णूंचं पूजन करावं, उपवास करावा, शक्य असल्यास रात्रभर नामस्मरण आणि जागरण करावं. तसंच या पवित्र व्रतकथेचे श्रवण किंवा वाचन करावे. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते. जीवनातील संकट दूर होतात, मनाला शांती लाभते आणि पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी केलेलं व्रत, जप, दान, पूजन आणि भक्ती विशेष फलदायी मानली जाते. आता ही होती आषाढी अर्थात देवशयनी एकादशीची पवित्र व्रतकथा आणि म्हणूनच आषाढी एकादशीचं व्रत सर्वांनी अवश्य करावं. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारं व सर्वांना सुखामध्ये ठेवणारं व्रत आहे. आषाढी एकादशीचं महात्म्य वाचल्यानं किंवा ऐकल्यानं मनुष्यांची सर्व पापातून मुक्ती होते.
थोडक्यात सांगायचं म्हणजे आषाढी एकादशीची व्रतकथा ऐकल्यानं महापापांचा नाश होतो, मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि म्हणून सर्वांनी आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे आणि आषाढी एकादशीची जी व्रतकथा आहे ती या दिवशी एक वेळा नक्कीच ऐकायची आहे. आता ही कथा आवडली असेल तर माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.